हे बघा किती सामसूम आहे. हे लोक इकडे जॉगिंगसाठी रनिंगसाठी येतात आहे. तर आजचा टॉपिक पण तशाच पद्धतीने हेल्दी एन्व्हायरमेंटशी जोडून, आणि कदाचित हा टॉपिक सर्वांना आवडणारासुद्धा आहे. कारण प्रत्येकजण वयात आल्यापासून किंवा वयात येण्याच्या अगोदरपर्यंत त्या गोष्टींमध्ये जास्त उत्सुकता असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मरेपर्यंत म्हातारेपर्यंतसुद्धा ती उत्सुकता टिकून राहते, मेंटली तरी टिकून राहते. तर त्या टॉपिकबद्दल विषय हा टॉपिक एकतर टॅबूसुद्धा आहे, म्हणजे लोक याच्यावरती जास्त भाष्य करायला बघत नाही. हां, मराठीमध्ये बऱ्यापैकी काही चॅनलनी त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेली आहेत आणि माहिती दिलेली आहे. म्हणून बोललो की चला आपण पण त्याच्यामध्ये अजून काय भर टाकता येईल ॲज अ बिझनेसच्या स्वरूपात किंवा अजून कुठल्या इतर ह्या गोष्टीमध्ये, तर त्याविषयी चर्चा करूया. बाय अशा पद्धतीने फॉरेस्ट आहे. फॉरेस्ट असं नाही, माझ्यामध्ये काहीतरी प्रॉपर्टी होती ती बंद पडली त्यांची. ओके, तर आता पहिली गोष्ट म्हणजे काय, सुरुवात करूया. आजचा टॉपिक आहे पोर्न स्टार म्हणा किंवा काय त्याला आता मराठीत काय बोललं जातं, नाही का, सेक्सी कलाकार असंच काहीतरी असेल. ओके, तुम्ही व्ह्यू बघा, माझ्या चेहऱ्याकडे बघून व्हिडिओ बघा असं वाटणार नाही. ओके, तर त्याच्या संबंधी चर्चा करूया. आता पहिली गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये मी काही लिंकसुद्धा दिलेले आहेत तुम्हाला, की तुम्हाला कोणाला पोर्न स्टार वगैरे व्हायचं असेल. कारण लक्षात घ्या, हा विषय टॅबू नाही आहे. हा टॅबू म्हटलं जरी आपल्या संस्कृतीमध्ये, तरी इंडियातूनसुद्धा एक पोर्न स्टार जो उत्तर प्रदेशमधून गेला, त्यांनी स्वतःचा स्टार्टअप बनवलेला आहे. ओके, युरोपमध्ये जाऊन. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला ह्याची हिस्ट्री जर बघायची असेल, म्हणजे ज्यावेळी महायुद्ध चालू होते, आय थिंक दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा या इंडस्ट्रीचा बऱ्यापैकी उपयोग करून घेण्यात आला सैनिकांना किंवा बाकीच्यांना त्याच्यामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी. हा गुंतवून ठेवण्यासारखा आहे. पण ह्याला बिझनेसमध्ये खरं रूपांतर जर कुणी मॅक्झिमम केलं असेल तर तुम्ही गुगलवरती जावा आणि चेक करा. कुठली अशी एक कम्युनिटी आहे की जिच्यावरती ज्या कम्युनिटीने ह्या इंडस्ट्रीमध्ये भरपूर कायापालट करून टाकलेले आहे आणि पैसा जनरेट केलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या सुरुवातीची जर बघितला जर पोर्न मूवीच्या बद्दल, आता ही प्रस्तावना का सांगणं गरजेचं आहे, तर तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की ह्याच्यामध्ये पैसा किती आहे. पण आपल्याकडे ज्या पद्धतीने म्हणजे ते छुप्या पद्धतीने जे व्हिडिओ बनवणं, तो चुकीचा प्रकार आहे. हा एक बिझनेसचा एक वेगळा प्रकार आहे. भले की आपली भारत गव्हर्मेंट त्या गोष्टीला सपोर्ट करत नाही, हां, तरीसुद्धा आपल्याकडच्या ज्या काय TV सिरियल म्हणा किंवा त्याच्यामध्ये थोडंसं सी टाईप म्हटलं जातं. इवन आताच्या तर बॉलिवूड मूवीमध्ये तर म्हणजे नॉर्मल झालेलं आहे किसिंग सीन वगैरे किंवा काय बाकीच्या LGBT दाखवायचं असेल, ह्या सगळ्या गोष्टी. ओके, तर मेन टॉपिकवरती येऊया. हे पैसा किती कमवलेले आहेत त्या कम्युनिटीने, हे तुम्हाला बघण्यासाठी आहे ना, तुम्ही तो इंडियन पोर्न स्टार आहे त्याचेसुद्धा व्हिडिओ बघा. त्याचासुद्धा यूट्यूबवरती व्हिडिओ पडलेला आहे. आय थिंक त्याचं नाव निक्स इंडिया समथिंग काहीतरी आहे, त्याचा व्हिडिओ पडलेला आहे. मी ह्याच्यामध्ये पहिलीच गोष्ट सांगतो, हा कुठेही मी ह्या गोष्टीला प्रोत्साहन देत नाही आहे. फक्त मी एकच गोष्ट सांगतो की जी चुकीच्या पद्धतीने गोष्टी घडल्या जातात वयात येऊन, किंवा आपण काय करतो, आपल्यापेक्षा जे कोण मोठे असतात ते काय करतात किंवा ते कसा त्या गोष्टीचा आनंद उपभोगून घेतात, मग आपणसुद्धा आहे ना त्या गोष्टीला फॉलो करतो लपून छपून. आणि मग त्या लपून छपूनमध्ये भरपूर चुका होऊन जातात. आणि त्या चुका झाल्याच्या नंतर मग काय होतात, त्याचा परिणाम फॅमिली प्लॅनिंगवरती येतो, कुटुंबाच्या ह्या बाकीच्या गोष्टीवरती येतो. आणि हे शिकणं गरजेचं आहे. आणि आता जिथे मी आहे थायलंडमध्ये, इथे ह्या टॉपिकवरती बोलण्याचा का उद्देश आहे, कारण जे लोक आपल्या देशातून इकडे येतात त्यांच्या मनात फक्त एकच टॉपिक असतो की इकडं आलं की फुल्ली एन्जॉय करणार. पण ते हे गोष्टी समजत नाही, जर तुम्ही तुमच्या पुऱ्या लाईफमधला तो एक पार्ट कंट्रोल करून नंतर मग इथे येऊन त्या सगळ्या गोष्टी करता, मग तुमचा तिकडे पार्टनर काय करत असेल, मग ऑब्व्हियसली त्या पार्टनरकडूनसुद्धा त्याच्या गुप्त काय म्हणतात ना माणसाकडून किंवा इतर काही गोष्टीकडून चुका होणारच आहे.
म्हणजे त्या बोलल्या ना, टाळी एका हाताने वाजवली जात नाही आहे, दोन्ही वाजाने वाजवली जाते. फक्त तुम्ही येत आहे माझ्या मारायला. बाकी बघा हे बुद्धविहार बघा, बुद्धांची मूर्ती. तर आणि तुम्ही इकडे येऊन त्याचे पैसे उधळता आणि जात आहे. आणि तो एक काय म्हणतात ना, एक हॅपी मोमेंट तुमच्या माइंडमध्ये ठेवतं. जबकी ही गोष्ट इंडियामध्ये सुद्धा आहे, फक्त इंडियामध्ये त्या गोष्टीला प्रॉपर मॅनेज केलं नाही आहे. ओके, तर आता मेन गोष्टीकडे येऊया. बाकी मी असं समजतो की जे लोक बघतात आहे ते 18 वर्ष पूर्णच आहेत आणि हा एक अभ्यासासाठी म्हणून व्हिडिओ बनवलेला आहे की जेणेकरून तुम्हाला याच्यातून काहीतरी थोडीफार सेक्स एज्युकेशन होईल आणि तुम्ही तुमची तब्येतसुद्धा चांगल्या पद्धतीने बऱ्यापैकी ग्रोथ कराल. आता पहिली गोष्ट काय माहिती, ह्या सगळ्या पोर्न स्टार वगैरे होण्यासाठी शारीरिक आणि मानसिक. आता शारीरिक म्हणजे काय तर बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट ह्या पुऱ्या इंडस्ट्रीमध्ये लागतो तो काय माहिती आहे, आत्मविश्वास. नंतर तुमची लिमिटेशन, त्या लिमिटेशनसाठी सुद्धा एक इटालियन पोर्न स्टार आहे, त्याचीसुद्धा नेटफ्लिक्सवरती डॉक्युमेंटरी पडलेली आहे. आय थिंक त्याचं नाव जाओ का असं समथिंग काय, रेवो असं समथिंग आहे. गाजलेला कलाकार आहे. ओके, माझ्या मते ज्यांनी पहिल्यांदा टार्झन वगैरे बघितला असेल ना त्यांना माहिती असेल तो. ओके, आणि नंतर काय तर मानसिक तयारी ऑब्व्हियसली, कारण ह्या सगळ्या गोष्टी तुमचा कंट्रोल, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मेंटली असणं गरजेचं आहे. आता ज्या माणसानं रागावर कंट्रोल होत नाही, ज्या माणसानं दुसऱ्याचं वाईट हित लगेच हे करतात, ते होऊच शकणार नाही. का नाही होऊ शकणार, कारण हा पूर्ण मेंटली गेम आहे. जर तुम्ही मेंटली गेम नसाल, म्हणजे व्यवस्थित स्ट्रॉंग नसाल, तर तो त्याच्यामध्ये तुमचं करिअर तर काहीच होणार नाही. ओके, या गोष्टी लक्षात घ्या. दुसरी गोष्ट काय, कौशल्य आणि अभिनय, म्हणजे ऑब्व्हियसली ॲक्टिंग पण आली पाहिजे. तुम्ही पण बघितलं असाल की कोण प्लंबर बनतात, डॉक्टर बनतात. ओके, ती एक मोमेंट क्रिएट करतात माइंडमध्ये आणि त्याच्यामध्ये मग तो माणूस बघणारा गुंग होत जातो आणि मग त्याचं ॲडिक्शन होतं. झालं की त्याचं ॲडिक्शन खरंच घाणेरडं आहे. ते फक्त एक मनोरंजनासाठी ठीक आहे. जसं आपण एक पिक्चर थिएटरमध्ये गेलो बघायला, ते एकदाच बघतो, तो कंटिन्यू पुन्हा पहिला शो बघितला, दुसरा शो बघितला, तिसरा शो बघितला, असं तर बघत नाही ना. मग त्याच पद्धतीने या गोष्टीलासुद्धा तुम्ही तसंच बघणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर आहे आता कौशल्य अभिनयमध्ये तुमची काय म्हणतात ते दीर्घकाळ वेळेपर्यंत काम करण्याची शक्ती, ह्या सगळ्या गोष्टी येतात. खानपान का तर बघा, पोषक आहार असेल ना तर प्रत्येक गोष्टीवरती कंट्रोल करता येतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, मी थायलंडमध्ये आल्याच्या नंतर माझं फास्टिंग सुरू केलं, म्हणजे एकच टाईम जेवायचं. आता याच्याने कंट्रोल कसा होतो, आपलं इंडियन फूड इथे एक्सपेन्सिव्ह आहे, मग त्याच्यामुळे जर ह्यांचं फूड खायचं तर ती चव येणार नाही, कारण मिरची खाल्ली तरच तिखट, आपल्याकडचं मसाल्यासारखं नाही आहे. मग ह्या आहाराला तुम्ही एक नियमित, म्हणजे असं नाही आहे की दुपारचा टायमिंग झाला जेवायला पाहिजे, रात्रीचा टायमिंग झाला जेवायला पाहिजे, किंवा मी कुठेही डायटेशन नाही आहे, पण मी तुम्हाला एक ओव्हरऑल माझा अनुभव सांगतो आहे की ज्याच्यामधून कदाचित तुम्हाला अशा व्हिडिओ बघणाऱ्यांनी जर ह्याचं डाएट केलं असेल. हां, ते काही लोक धार्मिक गोष्टीसाठी करतात, पण माझा तो इंटेन्शन नाही धार्मिक. मी फक्त एकच विचार करतो की माझ्यामध्ये बदल घडतं आहे का, मी जर एखादी गोष्ट घेतो आहे तर ती फायद्याची आहे. नाही घडत असेल तर ती स्वीकारून काय उपयोगाचंच नाही, कोणतरी सांगतो आहे म्हणून त्याचं काय उपयोगाचंच होणार नाही. ओके, तर खानपानमध्ये व्यायाम आणि आहार, ओके, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. हायड्रेशन, पुरेसे पाणी पिणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर धूम्रपान आणि मद्यपान, बघा हे सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहे. ठीक आहे, कॉलेजमध्ये किंवा ह्या सगळ्या गोष्टी पास आउट झाल्याच्या नंतर होतात किंवा मित्रांबरोबर कधी पण त्याचं ॲडिक्शन करू नका. आणि त्यात काही असा पण युक्तिवाद आहे, ॲक्च्युली मला पण पहिलं असं वाटायचं की काय म्हणतात, दारू पिणं ठीक आहे, धूम्रपान करू नये. ऑब्व्हियसली धूम्रपान घातकच आहे, पण दारू पिणं पण तितकंच घातक आहे. कुठलंही असं नाही आहे की वाईन रक्तामध्ये बेस्ट असते, मूत काढून टाकायचं असेल तर बिअर प्यायली पाहिजे. ही सगळी म्हणजे ते बनवलेली हे आहे, त्याचा काही रिसर्च रिपोर्ट इतका स्ट्रॉंग नाही आहे. म्हणजे ते कुठेतरी व्हॉट्सअपवर, फेसबुक, इंस्टाग्रामवरती आपण बघतो आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे हां हे असं आहे, मग काय एकदा प्यायला तर काय होत नाही. तर तो एक बिझनेसचं क्रिएटिव्हिटी आहे. जसं एखादा ॲक्टर्स किंवा कोण बिझनेस रोडवर सिगरेट पितो तर ते एक क्रेज बनली जाते ना. किंवा आपल्याकडे मुंबईकडे
ज्या कंपनीज आहेत त्यांच्या स्टॉलवरती चहा आणि सिगरेट ह्याचं कॉम्बिनेशन असं कोणी बनवलं नाही आहे. ते तर त्या धंदेवाईकांनी त्याला प्रोत्साहन दिलं आणि मग ते बनत गेलं. आणि मग आता नवीन येणारा जो कोण असेल वयात येणारा तो तेच बघणार की माझ्या मोठ्यांनी काय केलं. जसं मी सुरुवातीला बोललो ना की ह्या सगळ्या नॉलेजबद्दलसुद्धा लोकांनी यंगस्टर हेच करतात की जे मोठे काय करतात आहे. मग त्यांचे कोणी असं भाऊ मंडळी असू दे किंवा नातेवाईक, त्यांना जर गुपचूप त्यांनी बघितलं असणं त्या सगळ्या गोष्टी करण्याचं, त्या गोष्टी तेच स्वीकारणार किंवा त्यांच्या मित्रांकडून जर काय समजलेलं असेल तर. ओके, जसं आमच्याकडे एक मित्र होता, तो साठे कोचिंग क्लासला गेला पुण्याला आणि तिकडून तो हा शिकून आला की असं कुठलं तरी संकेतस्थळ असतं की तिथे गेल्याच्या नंतर ते सगळं भेटतात. आणि ही गोष्ट आय थिंक सो 2002 मधली आहे. हो, 2001-2 मधली, म्हणजे आफ्टर .com बबलच्या नंतरची. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य ही अशा गोष्टी अर्धवट मिळाल्याच्या नंतर मग त्याच्या मागे माइंड डायवर्ट होतं. ओके, तर ह्याच्याबद्दल जर आपणच आपल्या प्रत्येक भावांशी, लहान भाव किंवा काय ह्याचं बोलणं केलं तर त्याच्यातून कदाचित त्याला चांगल्या गोष्टी शिकता येतील आणि त्या गोष्टी अवॉइड करता येतील. कारण बोलणं हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. जसं एखाद्या फॅमिलीमध्ये जर तुम्ही, मी आता हे रेफरन्स का देतो आहे कारण हे गोष्टी तुम्हाला कनेक्ट होणं गरजेचं आहे की जर तुम्ही तुमच्या बहिणीसोबत, भावासोबत, बायकोसोबत, पतीसोबत बोलणं करत राहिलात नाही ना, तर तो एकांतपणा जर हे करण्यासाठी, त्या गोष्टी बोलण्यासाठी किंवा कुठले, मी असं म्हणत नाही ह्या गोष्टी असल्यावरतीच बोलावं, पण थोडंसं फ्रेंडली वातावरण असणं गरजेचं आहे. त्याच्याने समोरचा माणूस रिलॅक्स होतो. मग त्याला त्या गोष्टीसाठी कोणाकडे दुसऱ्या गोष्टीवरती डिपेंडंट राहायची गरज पडत नाही. ओके, तर ह्याच्यामध्ये मेडिकल टेस्ट एक महत्त्वाची असते, ती म्हणजे STD टेस्ट. ओके, त्याच्यामध्ये संसर्गजन म्हणजे त्याला बोलतात, जसं HIVच्या अगोदर होणारा STI किंवा STD याची तपासणी केली जाते. आणि त्याच्यानंतर सामान्य आरोग्य तपासणी. आता याच्यामध्ये परवानगी कुठल्या आहेत त्याची गरज आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक देशात अनेक परवानगी आहेत. तर शक्यतो 18 वर्षाच्या पुढील लोकांना या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी घेतलं जातं. ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, कामाची स्पष्ट आणि लिखित सहमती म्हणजे ॲग्रीमेंट प्रॉपर केली जाते, जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी कुठे रजिस्टर केले जातात. तर आता काय, त्याच्या एजन्सीज आहेत की ज्याच्यामध्ये विविध टॅलेंट एजन्सीमार्फत चेकिंग म्हणजे ट्रायल, इंटरव्ह्यू ह्या सगळ्या गोष्टी घेऊन ते पास आउट करतात. त्याच्यासाठीसुद्धा मी तुम्हाला बोललो ना, निक्स पटेलचा एक व्हिडिओ पडलेला आहे. तो जे ते त्याच्या मूवीचं शॉर्टकट रीलसारखा बनवतो ते म्हणत नाही, तर एक प्रॉपर इंटरव्ह्यू आहे त्याचा एका इंडियन यूट्यूबरने घेतलेला आणि बऱ्यापैकी त्यांनी त्या गोष्टीवरती सांगितलेलं आहे. ओके, कोणत्या वेबसाईटवर रजिस्टर करावं. आता ह्याच्यामध्ये आहे एक वेबसाईट, 3 वेबसाईट आहेत. एक आहे अडल्ट टॅलेंट list.com आणि दुसरं sexyjobs.com आणि तिसरं आहे modelmayhem.com. आता हे बघा, ह्या जी काय माहिती दिली आहे याची मी कुठली पुष्टी करत नाही, मी फक्त चेक करून तुम्हाला म्हणजे त्या संकेतस्थळाचं व्हिडिओ हे बघून माहिती देऊन मी लिहून ठेवलेली आहे. पण तुम्ही स्वतःनी त्याचं क्रॉस व्हेरीफाय करा. माझ्या बोलण्यावर 100% विश्वास ठेवू नका. मी पुन्हा एकदा सांगतो, मी कुठल्या गोष्टीची जिम्मेदारी घेत नाही, तुमच्या फायद्याची पण आणि तुमच्या नुकसानी पण, ती तुम्हाला घ्यायचं आहे. ओके, आता याचं सॅलरी कशा पद्धतीने आहे, तर अमेरिकेमध्ये याची सॅलरी कमीत कमी $500 ते 1500 प्रत्येक सीननुसार मिळतात. ओके, डिपेंड आहे तुमचा अनुभव कशा पद्धतीने आहे ते. युरोपमध्ये याची सॅलरी $300 ते $1200 प्रमाणे आहे प्रति सीन. आणि जपानमध्ये याची सॅलरी सर्वात जास्त आहे, $1000 ते $3000. ओके, तर आणि ऑब्व्हियसली त्या गोष्टीमध्ये त्याच्या वेगवेगळ्या टर्म कंडिशन्ससुद्धा असतील, तर त्यासुद्धा तुम्हाला कॉन्ट्रॅक्टनुसार प्रॉपर वाचून घेणं गरजेचं आहे. कारण तो एक प्रकारचा ॲक्टर जॉब आहे. तुम्ही कुठल्या एजन्सीमार्फत काम करता म्हणजे तुम्ही त्यांना राईट्स देता की मी जे काम केलं आहे ते तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने. ओके, आता याचे फायदे काय आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे उच्च सॅलरी मिळते. ओके, दुसरी काय आहे, तर सोशल मीडियावरती माध्यमातून लोकप्रियता मिळते. ओके, आणि तिसरं काय आहे, तर स्वतंत्रता आणि स्वावलंबन म्हणजे बाबा इंडिपेंडंट जॉब झाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, कोणाचं नोकर बनून राहिलेलं नाही आहे.
ओके. आणि आता नुकसान काय, तर मानसिक ताण सर्वात इम्पॉर्टंट आणि तणाव, ह्या सगळ्या गोष्टी हे सुरुवातीला वाटणार नाही म्हणा पण नंतर कालांतराने ह्या सगळ्या गोष्टी येतात. ओके. नंतर काय, समाजात एक नकारात्मक प्रतिमा निर्माण होऊ शकते, कारण तुम्ही चुकीचं काम करते. कारण अजून कुठे जरी युरोप म्हणाला तरी पण त्या गोष्टीला तसंच म्हटलं जातं. ओके. अशा गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आरोग्याच्या समस्या होऊ शकतात, की लैंगिक संसर्ग आरोग्य म्हणा, अशा पद्धतीचं हाले की जर तुम्ही याचा रिसर्च रिपोर्ट अशा पद्धतीने पण बघितलात ना, की ते लोक काही त्यांनी एक ठरवून दिलेलं आहे. असं नाही की कुठल्या पण तुम्ही लॅबमध्ये गेलात किंवा रक्त तपासणी आणि तिथे तुम्हाला लगेच तो रिपोर्ट देतील तर तोच ग्राह्य धरलं जातात, असं नाही आहे. तर प्रत्येक इंडस्ट्रीने एक ठरवून दिलेलं आहे की ह्या 15-20 लॅबपैकी आम्ही ह्याच लॅबचं 1 किंवा 2 ह्या लॅबचं रिपोर्ट 100% मानू, म्हणजे आमच्यासाठी ग्राह्य आहे की ते ऑथेंटिक आहे. तशा पद्धतीने तिथे गेल्यावरच त्या रिपोर्टची पूर्तता होते. आता याचा इतिहास काय, तर पहिली मगाशी सांगितलं तसं 1960मध्ये दशकात अमेरिका आणि युरोपमध्ये पहिलं पोर्न चित्रपट प्रदर्शित झाला आणि 1990च्या दशकात इंटरनेटच्या आगमनानंतर पोर्न इंडस्ट्रीला वेगाने विकास झालेला आहे. आज पोर्न इंडस्ट्री कमीत कमी 97 अब्ज डॉलर इतकी आहे. म्हणजे आता तुम्ही विचारून चला की त्याचा 1% जरी भागीदार झालात ना तरी आजच्या ठिकाणी करोडपती आहेत. ओके. आता भविष्य काय, तर भविष्य असं आहे की आभासी व्हर्च्युअल रियालिटीनुसार तंत्रज्ञानामुळे उद्योगामध्ये विकास होईल. ओके. आणि अधिक सुरक्षितता व कलाकारांच्या अधिकाराची जाणीव होईल. ते ऑब्व्हियसली राईट्स येतातच प्रत्येक गोष्ट. जसं तुम्ही मागच्या व्हिडिओत मी सांगितलं की झोमॅटो, स्विगी या फूड डिलिव्हरी कंपन्या आल्यात किंवा झेप्टो, तशा पद्धतीने पहिले राईट्स नव्हते इतके काय, कंपनी चालवतात. आता त्यांची एक संस्था होत चालली. तर जसं कुठली पण इंडस्ट्री मोठी होत जाते तसं मग त्याचं एक रेग्युलेशनसुद्धा येतं मॅनेजमेंटनुसार. ओके. आता नेक्स्ट टॉपिक बघूया आपण की याच्यामध्ये हे झालं काय की एक पोर्न स्टार व्हायचं असेल तर कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी पाहिजे. आता आपण विचार करूया बिझनेसच्या स्वरूपात, की ज्यांना बिझनेस सुरू करायचा असेल. आमच्या गाण्यात सुरू करूच होतो, मेल्यानं लग्न केल्यांना. ओके. तर ओके, लेट्स सी. ओके. आता ह्याच्यामध्ये काय एक गोष्ट, आता इथे पण मी पुन्हा एकदा डिस्क्लेमर सांगतो की बाबा जी गोष्ट देतो आहे ती फक्त तुम्हाला एक अभ्यास मिळावा की काय रूपरेषा असते. ओके. त्याच्यासाठी आता याच्यामध्ये बघा की या अश्लील चित्रपट पोर्न मूवीसाठी मनोरंजनासाठी कशा पद्धतीने म्हणजे बिझनेस एक्झॅक्टली कसं चाललं जातं, तर तो ऑब्व्हियसली सर्वात अडल्ट लोकांसाठी असतो आणि ह्याचे प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे कायदे आहेत. ओके. आणि त्या कायद्यानुसार त्याचं पालन करावं लागतं. जसं तुम्ही बघितलं असं इंडियामध्ये बिफोर काहीतरी काही वेबसाईट त्यांनी ब्लॉक करून टाकलेले आहेत, ते ओपन होऊ शकत नाही किंवा काय. तर हे का ठेवलं जातं, कारण त्याच्यावरती ॲडव्हर्टाईजसुद्धा दाखवले जातात. जसं तुम्ही यूट्यूबवरती ॲडव्हर्टाईज बघितले असेल आणि त्या ॲडव्हर्टाईज कधीकधी म्हणजे काय म्हणतात ना की स्कॅमर लोकांचे असतात, की एखादं औषध घ्या, ते औषध घेतल्याच्यानंतर हा बदल होईल, असं होईल आणि त्याची कुठेही पुष्टी केलेली नसते. पण आता कसं ह्या एजन्सींना आपल्या स्वतःचं कॅम्पेन चालवायचं आहे, त्यांना पैसा कमवायचा आहे, तर ऑब्व्हियसली ते ॲडव्हर्टाईज घेतात आणि मग ते तितकेसे सर्टिफाईड करून घेत नाही की बाबा हा नॉर्मल लाईफ आहे. आणि इंडियामध्ये हे भरपूर आहे की आयुर्वेदाच्या नावाखाली कुठलं पण औषध विकलं जातं आणि त्याच्यावरती सर्वात इम्पॉर्टंट महत्त्वाची गोष्ट काय आहे की त्याची कुठली गॅरंटी घेतली जात नाही. जसं तुम्ही ॲलोपॅथीचं गॅरंटी घेऊन बोललं जातं की बाबा ही एक गोळी घेतला तर ताप एवढा कमी होईल, पण आयुर्वेदिकमध्ये तशा पद्धतीची गॅरंटी घेऊन कोण बोलत नाही. ते काय बोलतात, पूर्ण कोर्स कंप्लीट करा अशा पद्धतीने. तर सेम चीज ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे कोणावर किती विश्वास ठेवायचा. आणि मी तर तुम्हाला माझा सल्ला तर एकच राहील की जे ऑथेंटिक आहे सायंटिफिकली त्याच्यावरतीच भरोसा ठेवा, कारण त्याच्यानेच जग पुढे चालतं. ओके. बाकी प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतील, काही जण सहमत असतील नसतील सुद्धा. ओके.
तर आता ह्या उद्योगात मोठ्या प्रमाणात आर्थिक संधी आहेत व त्याप्रमाणे अनेक नैतिक आणि सामाजिक आव्हाने देखील सुद्धा येतील ऑब्व्हियसली, कारण प्रत्येक गोष्टीवरती सगळ्यांनाच लोकांना आवडेल असं नाही आहे. आणि पैसा काय तर ऑनलाईनवरती आहे एक, म्हणजे एक जसं यूट्यूबवरती आपण व्हिडिओ टाकतो पुऱ्या देशामध्ये ते बघितले जातात आणि प्रत्येक देशामध्ये त्याची वेगवेगळी ॲडव्हर्टाइजमेंट तिथे ॲड येते. ओके, आणि ते तशा पद्धतीने पैसे कमवतात आणि त्याच्यामधून एक लमसम पर्सेंटेज ते स्वतः ठेवतात, बाकीचा तो क्रिएटर म्हणजे ज्याचा व्हिडिओ आहे त्याला ते देऊन टाकतो. आता याच्यामध्ये कुठल्या देशात हे चालण्यासारखं आहे हा बिझनेस म्हणजे, आणि ते लायसन तिथे फ्रेंडली आहे. तर पहिली याच्यामध्ये सर्वात जी मेन कंपनी येते नेदरलँड, तुम्ही ॲम्स्टरडॅमचं नाव ऐकलं असेल. ओके, तर इथे पोट मनोरंजनासाठी, कारण त्याला रेड लाईट एरियासुद्धा अथॉराईज आहे, लीगल आहे. जसं थायलंडमध्ये लीगल नाही आहे. जर कुठल्याही हॉटेलमध्ये असं काही गोष्टी सापडल्या तर पोलीस पकडून जेलमध्ये टाकू शकतात. ओके, जबकी लोकांना ही कायदे माहिती नाही आहे, असं आहे. त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. प्रत्येक देशाचे वेगवेगळे कायदे आहेत. ओके, आता याच्यात सुरुवातीच्या काळाला तर कमीत कमी एक 20,000 युरोज ते 50,000 युरो खर्च होऊ शकतो, म्हणजे लायसन प्रोसेसिंग हे सर्ववरती. कारण याच्यावरती टॅक्स जो आहे वॅट आहे 21% आहे नेदरलँडमध्ये, आणि कॉर्पोरेट टॅक्स तुम्हाला 20 ते 25% आहे. प्रोसिजर सेम आहे. कंपनी रजिस्ट्रेशन होते, बिझनेस लायसन मिळतं, स्थानिक कायद्याचे पालन आणि टॅक्स रजिस्ट्रेशन. त्याच्यानंतर येतं कॅलिफोर्निया US. ओके, कॅलिफोर्निया US या बिझनेससाठी कमीत कमी 50,000 ते 1,00,000 USD तितका खर्च येतो. आणि ह्याच्यासाठी मूवी उत्पादनावर कॉर्पोरेट टॅक्स 8.84% आहे, टॅक्स लागू होतो. इथे वॅट टॅक्स नाही आहे. कंपनीचं रजिस्ट्रेशन, बिझनेस लायसन, कलाकार कर्मचाऱ्याच्या आवश्यक परवानग्या आणि टॅक्स लायसन्स, बस हे झालं की तुमची कंपनी सुरू होऊ शकता. आणि थर्ड नंबरला लास्टला आहे जर्मनी. जर्मनीमध्ये तुम्हाला 30 युरोज ते 70,000 युरोजमध्ये हे संपूर्ण सेटअप होतो बिझनेसचा. आणि ह्याच्यासाठी 19% वॅट आणि 15 ते 30% कॉर्पोरेट टॅक्स लागू होते. मग कंपनी रजिस्ट्रेशन, बिझनेस लायसन्स, स्थानिक परवानगी पालन, टॅक्स रजिस्ट्रेशन. आता याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही सुरू करू शकता. तर पहिली गोष्ट म्हणजे काय तर नियम व कायद्याची माहिती घ्या. ऑब्व्हियसली कुठल्याही, माझं पण म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मोस्टली सांगतोच या गोष्टी की कुठलंही काम करण्यासाठी त्याच्या आधी नियमावली शिकून घ्या. कारण जर तुम्हाला नियम माहिती नसेल, हे असंच आहे की तुम्ही एखादा खेळ खेळत आहे, क्रिकेट खेळत आहे, तर आऊट कसा होतो, रनआउट कशाला म्हटलं आता, हे LPW काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. तसेच बिझनेसमधले जर नियम माहिती असेल ना तर बिझनेस, पाऊस येणार आहे, तर करणं एकदम इझी होतं. ओके, त्याच्यानंतर लायसन घ्यायचं, रिसर्च संपूर्ण आता समजलेलं आहे, मग लायसन घेऊ शकता. त्याच्यानंतर मार्केट रिसर्च करू शकता त्या सगळ्या गोष्टीचं, कारण लायसन असल्यावर तुमच्याकडे पुरावे आहेत की तुम्ही कशासाठी करताय. ओके, मग त्याची का सेवाची गरज आहे, स्पर्धा काय आहे, ग्राहकांची गरज काय, याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ग्राहकांचा आता गरज कोण हे तुम्हाला असं कानात सांगायला येणार नाही. तर त्या ज्या वेबसाईट चालवल्या जातात ना, किंवा जे प्रोडक्ट विकले जातात, CD म्हणा किंवा काय, तर त्या प्रोडक्टच्या सेलच्या ग्राफनुसार, त्याचं रिसर्च रिपोर्टनुसार ठरवलं जातं की ट्रेंड कसे आहे. मग त्या ट्रेंडमध्ये जो ट्रेंडिंग चालू आहे त्याच्यावरती जर काम केलं तर तुमचं यशचे चान्सेस 100% असतं. मग मॅक्झिमम असतं, थोडक्यात सांगायचं. 100% म्हणण्यापेक्षा मॅक्झिमम हा शब्द बरोबर आहे. त्याच्यानंतर ह्या गोष्टीला म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी स्पॉन्सरसुद्धा मिळतात. जसं मूवीला स्पॉन्सर मिळतात ना, तशा पद्धतीने तुम्हाला फंडिंगसुद्धा घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर बिझनेस प्लॅन तयार करू शकता की बाबा तुमचे उद्दिष्ट काय, धोरणं काय, नियोजन कशा पद्धतीने करणार. नियोजन म्हणजे प्रत्येक वेबसाईटवरती वेगवेगळे लायसन्सिंग आहे. जसं यूट्यूबला तुम्ही एक व्हिडिओ टाकताय त्याचं वेगळं पेमेंट मिळतं तुम्हाला. फेसबुकला टाकता, फेसबुकला, मी माझ्या नॉर्मल व्हिडिओचं सांगतो आहे, तुम्ही फोन व्हिडिओचं डिस्ट्रीब्युशन करू नका, बँड होईल, अकाउंट क्लोज होईल. पण एक उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो आहे की तशा पद्धतीने काही वेबसाईट आहे. आता मी वेबसाईटचं नाव ह्याच्यासाठी घेत नाही, कारण एकदमच असं कोणाला इतकी माहिती द्यायची नाही की तो आता बघितल्यापासून सुरुवातच करेल. सकाळी हे बघतो, दुपारी त्या वेबसाईटवरून बघतो आणि तिसऱ्यांदा ते. तसं आमच्या हुंदराक सगळी माहिती असत, सगळी व्हिडिओ कायचे असत. असं बरोबर लपान
बघत असतं, सवयच असतं त्याच्यातली. नेहमी वाडीतल्यात कोणाची तरी रूम वापरतच असतो लो. काम करू गो, तुम्ही दुसरा शब्द काय शिकू नका त्याच्याकडचं. ओके, तर तंत्रज्ञानाचा वापर, ओके, ह्या गोष्टीसुद्धा शिकणं गरजेचं आहे. म्हणजे ते कॅमेरा म्हणा किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी वापरून काम इझी होतं की म्हणजे एकदाच केलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्या पद्धतीने सिक्वेन्स वेगवेगळ्या प्रकार कसे करतात. जसे काही जण व्हिडिओ बनवतात, त्याच्यातलाच एक पार्ट रील्स बनवतात, रील्स टाकतात आणि त्याला व्हिडिओ लिंक करून ठेवतात. म्हणजे जेणेकरून त्या शॉर्ट लिंकवरती लोक बघायला जातील आणि क्लिक केल्यावरती त्यांना मोठा व्हिडिओ मिळतं. अशा प्रकारचे वेगवेगळे टेक्नॉलॉजी असतात. तर ते समजणं गरजेचं आहे की बिझनेस वाढेल कसा. आता मार्केटवर काय परिणाम होतो, तर ऑब्व्हियसली नवीन संधी मिळते पैसा कमवण्याची तुम्हाला. त्याच्यानंतर उद्योगात नावाच्या चालना मिळते, नवीन ॲक्टर्स येतील. ऑब्व्हियसली रोजगार जर मिळत असेल तर समाजात नैतिक व सांस्कृतिक वाद उद्भवू शकतात, ज्यामुळे समाजाच्या विविध घटकामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. म्हणजे हे प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. पण आताचं जर बघायला घेतात ना, थोडंसं लोक प्रौढ झाले आणि लोकांना समजायला लागलं की अरे माझं इथे धुत आहेत तर मी दुसऱ्याचं धुवायला का जाऊ. मग या कारणामुळे लोक शक्यतो, असं माझं मत असेल, कदाचित मी चुकीचं पण असेल, की दुर्लक्ष करतात. तर ऑब्व्हियसली इंडस्ट्री वाढत चालली. हां, सुरुवातीला करायची या सगळ्या गोष्टीमध्ये कमेंट. आता तुम्ही हल्लीच एक प्रकरण ऐकलं असेल बँगलोरमध्ये मिनिस्टरचं, किती वेळ चालला, त्याच्यानंतर किती जणांना लक्षात आहे ते. पण याचा अर्थ असं नाही आहे की, पण ते चुकीचं आहे. ते ऑब्व्हियसली चुकीचं आहे, याच्याशी कम्पेअर करू नका. फक्त सांगण्याचं तात्पर्य काय की ह्या अशा ज्या गोष्टी आहेत अश्लील, ह्या किती, माझं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ते किती वेळ लक्षात ठेवतात. ओके, फक्त मी पुन्हा सजेस्ट करेन की ह्याला बिझनेसमध्ये बघताना तुम्ही बिझनेस पद्धतीनेच करणं गरजेचं. उगाचच कोणाला पण गल्लीतल्याला पकडून तिथे व्हिडिओ बनवला तर त्याच्यावरती सुद्धा सँक्शन्स आहेत. ओके, ते मी तुम्हाला पुढे सांगतोयच आहे. काही देशामध्ये याच्या नियमाच्या अभावामुळे अनिश्चितता देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे योग्य नियोजन व जागरूक असणं गरजेचं आहे. आता भारतात पोर्न मूव्ही सुरू करणे का शकत नाही, तर पहिली गोष्ट म्हणजे पोर्नोग्राफी हे बेकायदेशीर आहे, कठोर कायदे आहेत. ओके, म्हणजे विचार करा, तरी पण काही लोकांनी व्हिडिओ टाकलेले आहे, पण ती व्हिडिओचं लोकेशन किंवा तिथला IP ॲड्रेस ट्रॅक झाला आहे ना, तर त्याला जेल होऊ शकतं. हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही त्या धर्तीवरती कुठलाही व्हिडिओ बनवू शकत नाही, हे लक्षात घ्या. इवन युरोपमध्ये सुद्धा ज्या आता कंपनीचं नाव सांगितलं, फॉर एक्झाम्पल नेदरलँड ह्या असं देशामध्ये, तिथे तुम्हाला चित्रकिरण करायचं आहे अशा गोष्टीचं, तर तिथली परवानगी घ्यावी लागते. हे लक्षात घ्या. कारण तुम्ही ते रूम वापरताय. फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणाल अरे मी फ्लॅटमध्ये, कोणाला समजणार आहे, फ्लॅटमध्ये थोडी बाहेरचं काय दिसतं नाही, त्याचीसुद्धा तुम्हाला परवानगी दाखवावी लागते, त्या व्हिडिओमध्ये द्यावं लागतं. जसं तुम्ही एखाद्या पिक्चर बघता, एक नॉर्मल पिक्चर, त्या नॉर्मल पिक्चरमध्ये कसे ज्यांनी मदत केलेली आहे किंवा जे सपोर्ट आर्टिस्ट आहे त्यांची सगळ्यांची यादी असते, कॅमेरामॅन किंवा अजून काय पॉडकास्ट ओवर हे त्या सगळ्या गोष्टी. तर सेम पद्धतीने इथेसुद्धा जशी तुम्ही एखादा व्हिडिओ बनवता तर तिची प्रॉपर्टी भले ते कोणाला माहिती नाही, पण तरी पण तुम्हाला त्याची काही लीज ॲग्रीमेंट तुम्ही एअरबीएनबी मार्फत घेतला तर एका दिवसासाठी, तर एअरबीएनबीच्या मालकालासुद्धा ते माहिती पाहिजे की तुम्ही असं काहीतरी काम करताय आतमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी कायद्याच्या दायऱ्यामध्ये असणं गरजेचं. कारण एखादी गोष्ट जरी तुमची क्लिअर नसेल तुमच्या व्हिडिओच्या प्रस्तावनेमध्ये किंवा त्या डिटेल्समध्ये, तरी तो व्हिडिओ तुमचा काही उपयोगाचा होणार नाही. म्हणजे जे पैसे खर्च केलात आहे, जे स्टारने एनर्जी खर्च केलेली आहे, त्या गोष्टीचा काहीच परिणाम होत नाही. ओके, त्याच्यानंतर आता IPC ॲक्टनंतर 292 आणि 293, 294 याला अश्लील साहित्य तयार करणे व प्रकाशित करणे, वितरण करणे हा गुन्हा आहे. ओके, त्याच्यानंतर माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 IT ॲक्टच्या अंतर्गत अश्लील सामग्रीचे प्रसारण करणे किंवा पाहणे हे देखील बेकायदेशीर आहे. ओके, म्हणजे आता तुम्ही विचार करा की किती गोष्ट कायद्याच्या ऑलरेडी बंद केलेली आहे. म्हणजे अशा भरपूर गोष्टी असतात की जो माणूस सरकारला टीका करतो त्याची एक गोष्ट तरी कुठली ना कुठली तरी अशा पद्धतीची चुकीची असणार आणि ते पकडून मग आत टाकू शकतात. ओके, आता ही पूर्ण इंडस्ट्री किती डॉलरची आहे, तर ही कमीत कमी 97 अब्ज डॉलरची आहे, USDची आहे. आणि या कंपन्या मोठमोठ्या प्रमाणात आर्थिक नफ्यावरती आहेत. ओके,
म्हणजे विचार कर, कारण ऑब्व्हियसली प्रॉफिटेबल आहे ना हे वन टाईम बनवून त्याचं लायसनिंग, आणि बाकीच्या पिक्चरला जुन्या पिक्चर बघण्याचा एक मूड यावा लागतो. पण याच्यासाठी लोक जुनं त्या टॅगलाईन शोधून शोधून त्याची पूर्ण माहिती घेत असतात. ओके, आता महत्त्वाची भूमिका काय माहिती, हा टॉपिकच असा का चूज केला किंवा कशासाठी केला, तर सर्वात इम्पॉर्टंट तुम्हाला 3 इडियट्स पिक्चर तुम्ही बघितला असेल. त्याच्यामध्ये तो जसा एक कॅरेक्टर दाखवलेला आहे की एक्झामच्या अगोदर एक कुठलं तरी पुस्तकं टाकणार आणि मग त्या पुस्तकामध्ये बाकीच्यांना लोकांना बिझी ठेवतो. तर त्याच्या पाठीमागची सायकोलॉजी समजून घ्या की हे असं एक आजच्या व्हिडिओचं जे टॉपिक आहे ते इतकं टॅबू आहे, म्हणजे इतकं त्याच्यावरती भाष्य न केल्यामुळे एक आकर्षण वाढलेली असते. दुसरी गोष्ट, मुलं लहानपणापासून किंवा मुली कोणी असेल ती एक मित्रपरिवारमध्ये वावरला नसल्यामुळे, कारण आपल्याकडे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हे सिटीमध्ये म्हणजे अर्बन लाईफस्टाईलमध्ये मी म्हणेन ठीक आहे 100% नाही पण एक 30-40% वावरत असतील. ओके, पण ज्याला असे मित्र गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडने राहत असतात ना ते ह्या गोष्टीकडे जाणार नाही. म्हणजे ह्याचं चित्रीकरण सतत बघण्याचं, मी असं म्हणत नाही की 100% तसंच असेल, पण मी एक अनुमान लावतो आहे जो ओव्हरऑल वेस्टर्न कल्चरमध्ये दाखवला जातो त्याच्यानुसार. का असं असतं, कारण ज्यावेळी आपण मित्र मैत्रिणी बोलतो तेव्हा आपण त्यांच्यासमोर मोकळं होतो. मोकळं इन द सेन्स बोलत राहतो, संभाषण, आपल्या गोष्टी होतात, कधी कधी मित्रांसोबत नॉनव्हेज जोक्ससुद्धा घडले जातात किंवा काय. पण त्या अंतिम लेवलपर्यंत पोचण्याचं तशी वेळ सगळ्यांवरच येते असं मी म्हणत नाही. ओके, म्हणजे प्रॉपर राहते. तर ह्या गोष्टीमध्ये काय होतं की तुम्ही हॅपी झालात, म्हणजे डोपामिन हिट झालं माइंडमध्ये आणि खुश वाटल्यासारखं फिलिंग झालं की ते नंतरचं पुढचं सुचत नाही. पण याच्यामध्ये असे व्हिडिओज बघत राहिल्यामुळे एक मानसिक ताण तर येतोच डोक्यावरती, आणि दुसरी गोष्ट ते डोपामिन सारखं हिट राहिल्यामुळे त्याचं एक ॲडिक्शन होतं, आणि एकदा ते ॲडिक्शन वाढलं की नंतर त्या डोपामिनचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणजे ते असं वाटणार ना अरे काहीच नाही, नॉर्मलच आहे हे, ह्याच्यामध्ये काय बघण्यासारखं. जसं तुम्ही एक गोष्ट बघू शकता की आपल्या इंडियामध्ये एवढं रेप का होतात किंवा त्या गोष्टी का होतात, कारण जशी थायलंडमध्ये त्याचं एक नियोजन आहे, एक म्हणतात ना वॉकिंग स्ट्रीट, ह्या सगळ्या बनवलेल्या आहेत प्रॉपर, तशा आपल्याकडे सुद्धा आहेत. पण त्याच्यामध्ये किती क्लीननेस आहे, किती सुरक्षितता ह्या सगळ्या सांभाळलेल्या आहेत, किती पॅरेंट्स त्यांच्या वयात आलेल्या मुलांना त्या पद्धतीने मित्रमैत्रिणी किंवा काय संभाषण त्यांच्या नजरेसमोर करू देतात किंवा बोलू देतात. म्हणजे मी असं म्हणत नाही की त्या कृती करायला देतात आहे, पण इन द सेन्स त्या गोष्टीबद्दल ते लोक चर्चा करतात एकमेकाशी. हे गरजेचं आहे, कारण वयात आलेल्या माणसाला तुम्ही जितकं दाबून ठेवाल तेवढं त्याच्याकडून चुका होणार, आणि मग तो वयापेक्षा मोठा किंवा त्याच्या गोष्टीमध्ये तो कनेक्शन होणार, आणि मग तिथे ते बोललं जातं ना सेफ सेक्स किंवा बाकीच्या अनसेफ सेक्स, ह्या सगळ्या गोष्टीमुळे मग चुका घडत जातात. याचे उदाहरणं भरपूर पडलेले आहेत आणि न्यूजमध्ये ते प्रकरण गाजलेलंच असतं. इवन काही जणं काही मोठ्या इंडस्ट्रीला नावंसुद्धा दिलेली आहेत, जसं स्पोर्ट इंडस्ट्री असू दे, मीडिया इंडस्ट्री असू दे, या सगळ्या गोष्टीला देतात की तिथे काहीतरी या अशा पद्धतीचं अपेक्षा ठेवली जातात. आता ही अपेक्षा का होतं, कारण तो पहिल्यापासूनच संतुष्ट कधी नव्हता, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहे. तर मी इथे तुम्हाला दोन्ही गोष्ट सांगितलेल्या आहे. एक आहे तुम्ही कसं पोर्न स्टार होऊ शकता, जे चांगले हॅबिट, चांगल्या गोष्टी फॉलो करून, आणि दुसरी गोष्ट आहे की तुम्ही आहात स्वतःहून पोर्न स्टार आणि मग तुम्ही त्याचा बिझनेसमध्ये कशा पद्धतीने रूपांतर करू शकता. मी सजेस्ट करेन, आय थिंक मला जर सापडली ती लिंक तर मी शेअरसुद्धा करेन कमेंट बॉक्समध्ये, की ज्याच्यामध्ये मी सजेस्ट करेन की तुम्ही त्या निक्स पटेलचा व्हिडिओ बघा. निक्स इंडियन, सॉरी पटेल नॉट पटेल, निक्स इंडियन सॉरी. तर त्याचा व्हिडिओ बघा इंटरव्ह्यूचा, तुम्ही त्याच्यामधून भरपूर गोष्टी तुम्हाला शिकायला मिळते ज्यांना कोणाला ह्याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर. आणि पुन्हा एकदा एक विनंती करेन की मित्रांनो, ही गोष्ट एक ठराविक लिमिटेड पुरता ठीक असते, ह्याचं ॲडिक्शन बाळगू नका, स्वतःवरती कंट्रोल करा, स्वतःची लाईफ किती चांगल्या पद्धतीने जगता येईल ह्याच्यावरती गोष्ट घ्या. ह्याच्यामध्ये अडकून राहून काही सुधारणा होणार नाही, चुकाच होत जातील. आणि भले तुमचे मोठे सांगत असू दे किंवा मी सांगतो किंवा अजून कोणी सांगू दे, हे स्वीकारा कधी ज्यावेळी तुम्ही त्याचं स्वतःहून तुम्हाला पटेल त्यावेळी. म्हणजे इन द सेन्स की चुकीच्या पद्धतीने उगाचच्या गोळ्या किंवा इतर काय बाकीच्या गोष्टी फॉलो करू नका. डाएट तुम्ही प्रॉपर
डॉक्टरकडे जाऊन त्या रिलेटेड जर डॉक्टर आहे, आता त्याच्यामध्ये सुद्धा एक वेगळा वाद आहे की काही जण सॅक्स गुरु म्हटले जातात, पण त्यांचं नॉलेज वेगळं आहे, आणि काही जण प्रॉपर त्या रिलेटेडच डॉक्टर आहे, त्यांचं नॉलेज वेगळं आहे, आणि त्यांच्या आपापसातसुद्धा दोघांचं डिबेट आहे. तर त्यामुळे कुठल्याही यूट्यूब चॅनलवरती ही गोळी घ्या किंवा हे व्यायाम नॉर्मल करा किंवा काय, त्या गोष्टी स्वतः सर्टिफाईड करून घ्या प्रॉपर डॉक्टरकडून, किंवा तुमचं फॅमिली कन्सल्ट डॉक्टरकडे ॲटलिस्ट एकदा तरी सजेशन घ्या, त्याच्यानंतर फॉलो करा.